भाकर काय शिका आहे. आई नाही मला कोणीही अडवायचं नाही. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते मी. अरे आपल्या घराचे संस्कार म्हणून काय आहेत की नाही. असे संस्कारांना ना असं धुळीला मिळवणारे जी लोक आहेत ना त्यांना अद्दल घडवायलाच पाहिजे. घडलीच पाहिजे. बरोबर आहे आई. त्यांना मॉरल पॉलिसिंग असं म्हणतात. पोलिसांचा काय संबंध इकडे. घर आहे की धर्मशाळा आहे ही. पोलीस कुठून आले. हो म्हणजे धर्मशाळेत हे सगळं असं चालतं का. बाबा जर मला पट्टा दे धर्मशाळेचा. आई अगं आई काय काय तुमचं काय काय चाललंय. वा मलाच विचारतोयस. कधड्या काय. आधी माझं लेकरू होतास की नाही. आता टोनगा झालाय. अगं आई हे असं डायरेक्ट असं येणं रूम मध्ये चुकीचं दिसतं ना. चुकीचं चुकीचं दिसतंय. तू जे वागतोयस ना ते चुकीचं आहे. हो मी विघ्नेश काय नाही. चूक तर तुमची झाली आहे 17 वर्षांपूर्वी. हे खरं आहे. पण कसं आहे काही काही चुका फार सुंदर असतात. तसा मी एक आहे. आई हा अजून तिथेच अडकलाय. हो ना. तो बाहेरच येत नाही. बघ तरी. अरे कार्ट्या. अरे तू रोज वेगवेगळ्या मुली घेऊन येतोयस घरात. ते घाणेरडं आहे. अगं आई काय बोलतेस तू हे. आईच्या गावात काय अगं हे बघ आईच्या गावात असं ती म्हणाली. ती आपली मैत्री. मैत्री. अरे वा 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 वा. अगं मैत्री. हे दाद्या सांगायचं नाही का मग ही मैत्री आहे इकडे म्हणून. अगं काय आई आधी सांग. आई मी तुला तसला वाटलो का ग. हे नाही सौमित्र काय झालंय माझ्या आता लक्षात आलंय. तुझ्या आईला असं वाटलं की तू आज चेंज म्हणून कोणतरी वेगळीच घेऊन आलायस. आई हे नाही तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या हो मला. अरे तिला काय वाटतं मी काय शिकणार. बोलून दाखवलंय मी. शी हो काय काय विघ्नेश काय बोलतायत बघ. काय 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 असं काहीही नाही वाटलं. हे नाही फक्त असं वाटलं की अरे देवा आता यांचं परत ब्रेकडाऊन झालं. आता काय पण नाही झालेलं. सगळं कसं व्यवस्थित आहे. इतकं बरं वाटतंय माहितीये का मला बाळा. त्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते हा का. छान वाटतंय. झोपायचं का अजून. झोप. मीच मी इथे कशी आले. काय आले असशील खिडकीतून मांजरी सारखी उडी मारून. The challenge is completed. आता मला माहितीये तुमच्या दोघींचाही विश्वास बसलाय की मला सौमित्राविषयी काही वाटत नाही आणि मी सौमित्रापासून पूर्णपणे मोकळी झालेली आहे. सॉरी खरंच सॉरी.
चुकली आता मी हे नव्हतं करायला पाहिजे ना. म्हणजे जुन्या सवयींमुळे झालं असेल, पण आता मी बदलली, मी मुक्त झाली आता. झालं का सुरू तुझं प्रवचन? मित्र, तुला कळतंय का? शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीराला सवय घालवायला थोडासा वेळ लागणार, मन किती तयार असलं तरी. काय सवय? हो सवय म्हणजे तू बघ ना, आता मला हे जे झालंय, हे मिठी, प्रेम, लाड आपल्यात सगळं ते शारीरिक आहे. पण माताजी असं म्हणतात की शारीरिक भावना या नैसर्गिक असतात, पण त्याला नाव देणं हे अनैसर्गिक आहे. म्हणजे आपण असं भेटत राहायचं पण तरी आपलं ब्रेकअप आहे असं? हो, कारण शारीरिक ज्या भावना आहेत त्या नैसर्गिक आहेत, त्यामुळे असं वाटणं हे खूप साहजिक आहे. काय चाललंय? हा नाही काय ना, इथे काय गडबड आहे तुमच्या, जरा कन्सेप्ट मध्येच घोळ आहे. तुझ्या त्या माताजीला जाऊन विचार आहे. माताजींना असं म्हणायचंय का तुला? माताजीलाच म्हणायचंय मला. तिला जाऊन विचार की नक्की काय तुमचं बाबा डोक्यात काय आहे. की एकदा म्हणतं की हे काय शरीराचे चोचले आहेत बाबा, एकदा म्हणतं की हे सगळं सहजच चाललंय. मग सहज भावनांसाठी ना दुसरं कोणीतरी बघ, मी नाही. ते चुकलंय, काल जे घडलं ते माझं चुकलंय, तुझं आपलं चुकलंय सौमित्र. काल जे झालं ते, पण मी आता परत अशी चूक करणार नाहीये. धन्यवाद माताजी. आता इथून पुढे मीही तुमच्यावर विश्वास ठेवायची चूक करणार नाही. निघा तुम्ही आता. सौमित्र, काका काकू हे माझे आई वडील आहेत ना, मी बघीन त्यांना काय सांगायचं ते. तू निघ प्लीज. येऊ का रे? आई तू आलीस ऑलरेडी आत. विचारायची काही पद्धत असते की नाही? हा हे घे, खाऊन घ्या दोघे. नाही मला भूक नाही आणि मैत्री गेली कधीच. अय्या कुठे गेली? मी निघतो. अरे कुठे? अरे ती कुठे? अरे ए मुला, अरे असं ना समोर आलेलं ठेवून जायचं नसतं. खाऊन घे, बघू नको बाय. इकडे आत ये पहिला. हा मस्त आहे ग. वाव, रेड, व्हेरी प्रिटी. पण हे सगळं देऊन टाकल्यानंतर तुझं मन बदललं तर तुला हर्ट नाही होणार?